नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग क्षेत्राच्या संरचनेचं निरीक्षण करते। ग्राहकांचे आणि बँकेचे तसेच इतर वित्तीय संस्थांचे हक्क आरबीआय परिभाषित आणि संरक्षित करत असते। अनेक वेळा बँकिंग क्षेत्र ग्राहकांच्या हक्कांची अवहेलना करत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आरबीआय ग्राहकांच्या हक्कांना संरक्षण देतं। लोन घेणाऱ्यांच्या हितासाठी आरबीआयनं बँकांना आणि इतर वित्तीय संस्थांना मोठा आदेश आज दिलेला आहे। जेव्हा लोक बँकेमध्ये लोन घेण्यासाठी जातात तेव्हा बँकांकडून विविध प्रकारच्या लोनवरती अतिरिक्त शुल्क हे आकारले जातं। ग्राहक लोन घेत असताना इतर शुल्कांकडे दुर्लक्ष करतो। बँकेकडून लावलेलं शुल्क ग्राहक लोन भरताना समजून घेत नाही, कारण लोन घेतल्यानंतर अनेकदा त्यांच्याकडे सर्व तपशील हे उपलब्ध नसतात। याच कारणांमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने लोन घेणाऱ्यांच्या हक्कामध्ये एक मोठा आदेश जारी केला आहे। आपल्यावरती काही लोन जर चालू आहे किंवा आपण लोन घेण्याचा विचार जर करत असाल तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडनं आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। बँका आणि इतर वित्तीय संस्थांना लोनवरती लागणारे कुठलेही शुल्क किंवा चार्जेस आता लपवता येणार नाहीत। ग्राहकांना बँकेकडनं सर्व शुल्क आणि चार्जेसची माहिती देणं हे अनिवार्य असणार आहे। यामुळे लोन घेणाऱ्यांना फार फायदा होणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आणि नॉन वित्तीय संस्थांना देखील हे आदेश दिलेले आहेत। आरबीआयच्या आदेशानुसार रिटेल आणि एमएसएमई लोन यावरती ग्राहकांना सर्व शुल्क आणि लोन या संबंधीची माहिती देणं आता इथून पुढे आवश्यक राहणार आहे। तर याच पद्धतीनं आता हा रूल तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून प्रक्रियेतील सुसंगती वाढवत आता आरबीआय चाललेला आहे। प्रामुख्यानं लोन घेणाऱ्या लोकांसाठी ही एक फार चांगली आणि आनंदाची बातमी आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।